चला मुलांनो, या अगोदर आपण अनुनासिके याविषयी माहिती पाहिली होती. पहा, अनुनासिके पण कुठपासून कुठपर्यंत वापरले जातात. जे स्पर्श व्यंजन आहेत क पासून म पर्यंत, यामधील शब्दावर जर अनुस्वार आला तर त्याऐवजी आपण त्या त्या वर्गातील अनुनासिक वापरतो. पहा, ते 5 अनुनासिक कोणते शिकलो आपण. ग, त्याच्यानंतर त्याच्यानंतर म, ळ आणि न नावाच. हे 5 अनुनासिक त्या त्या वर्गातले. हे क वर्गातलं आहे, हे पुढचं च वर्गातलं आहे, त वर्गातलं आहे, ट वर्गातलं आहे आणि प वर्गातलं आहे. ज्या त्या वर्गातलं अनुनासिक त्यावेळेस वापरलं जातं अनुस्वाराऐवजी. पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर ह्याच्यानंतरचे क पासून म नंतर पण काही अक्षर आहेत. पहा, वर्ण आहेत, व्यंजन आहेत. य, र, ल, व, श, स, श, ह, ळ. मग ह्याच्यावर जर अनुस्वार आला तर काय करायचे. तर पहा, 2009चा जो GR आहे, 2009चा महाराष्ट्र शासनाचा GR आहे, की ह्याच्या पूर्वी जर अनुस्वार आला ह्या अक्षरावर तर फक्त अनुस्वार द्यायचा आहे. आणि त्याच्या मध्ये अनुस्वार दिल्यानंतर जो वर्ण आपल्याला ऐकायला येईल, जो श्रुत वर्ण असतो, तोच ग्राह्य धरला जातो. पहा, आता सिंह हा शब्द आहे, पण आपण वाचताना सिंह वाचतो. पहा, मग कशाचा उच्चार झाला. वचा. मग हे व हे अनुनासिकाप्रमाणे काम करतंय, म्हणून याला अर्ध अनुनासिक म्हणायचे. पहा, दुसरा शब्द घेऊ आपण, संयम. संयम लिहिताना असं लिहितो. पहा, पण संयम शब्द वाचताना कोणत्या अक्षरावर जोर दिला जातो किंवा कोणता वर्ण श्रुत होतो आपल्याला. श्रुत म्हणजे ऐकायला येतोय. पहा, संयम य वर, म्हणजे इथं य हे अक्षर काय झालंय, अनुनासिक झाले. पहा, त्याचप्रमाणे संलग्न शब्द आहे. पहा, संलग्न लिहिताना आपण असं लिहितोय. पहा, आणि त्याच्यामुळेच काय होतं, मुलांकडून सुद्धा बऱ्याच वेळा हे लेखनात, श्रुत लेखनात चुका होतात. पहा, संलग्न. संलग्न कशाचा उच्चार जास्त ऐकायला येतो आपल्याला, लचा. पहा, संलग्न म्हणजे या ठिकाणी ल हे काय झाले, अर्ध अनुनासिक झाले. म्हणजेच व, ल आणि य हे काय येतं, अर्ध अनुनासिक आहेत. पहा, म्हणजे अर्ध अनुनासिक कशाला म्हणायचे, य पासून ळ पर्यंत जर अनुस्वार दिलेला असेल त्या शब्दांवर आणि त्याचा उच्चार करताना जो वर्ण श्रुत होईल तोच वर्ण त्याचा अर्ध अनुनासिक असतं. हे अर्ध अनुनासिक 3 आहेत. पहा, य, ळ, ल. तर या ठिकाणी आपण पाहूया. पहा, पण जो शुद्ध शब्द आहे लेखनासाठी तर तो अनुस्वार दिलेलाच ग्राह्य धरायचा आहे. पहा, तुम्ही आता सिंह शब्द असा लिहू शकत नाही. सिंह शब्द तुम्ही असा लिहिला तर हे चूक होणार. पहा, म्हणजे लेखन नियमनाला काय करायचंय, अनुस्वारच द्यायचा आहे. पहा, लेखन करताना जे आपण लिहितोय अनुस्वार देऊनच जो श्रुत उच्चार झालाय तरी तो लेखनात येणार नाही. पहा, मग लिखाण नियमानुसार किंवा मूळ शब्द जो आहे तोच शुद्ध धरला जातो. पहा, मग मूळ शब्द हा आहे. पहा, मग हा शब्द सिंह. सिंह, संशय. पहा, आता सिंह म्हणजे इथं कशाचा उच्चार होतोय, वचा होतो. पहा, व सारखा, व सारखा उच्चार होतोय. पहा, कसा होतोय, व सारखा उच्चार होतोय. पहा, इथं पण तसंच होतोय. पहा, संशय वचा उच्चार होतोय. पहा, संशय वचा उच्चार होतो इथं सुद्धा, वचा. म्हणजे ह्या दोन्हीचं अनुस्वाराचा उच्चार काय झालाय, सारखा झालाय. पहा, आता इथं जर पाहिलं तर काय होईल, संयम म्हणजे इथं य सारखा उच्चार होतोय. पहा, म्हणजे इथं य हे अर्ध अनुनासिक झाले. आता पुढं पहा, संलग्न म्हणजे कोणता वर्ण आपल्याला ऐकायला येतोय, ल. ल वर जास्त जोर दिला जातोय म्हणून इथं ल हे अर्ध अनुनासिक झाले. संयोग याचा उच्चार होतोय. पहा, इथं आपल्याला परत ऐकायला येतं संयोग य, म्हणजे इथं काय झालं, य हा अर्ध अनुनासिक झाले. आणि इथं वंश परत काय झाला, वचाच
उच्चार झालाय म्हणून इथं व हे अर्ध अनुनासिक झाले पहा. मग बराच वेळा काय होतं, संरक्षण शब्द लिहिताना मुलं चुकतात पहा. संरक्षण शब्द मुलं कसा लिहितात पहा, संरक्षण असा लिहितात पहा. पण हा बरोबर आहे का? नाही. आपण काय करायचे, संरक्षण म्हणजे इथं जो अनुस्वाराचा उच्चार आहे तो असा होतोय पहा, सौ सौ व व संरक्षण. मग त्यामुळं काय होतं, इथं संशयाला सुद्धा कधी कधी काय होतात मुलं असं लिहितात पहा, संशय. पण हे चुकीचं आहे पहा. तर या ठिकाणी हे अर्ध अनुनासिक कोणते आहेत, 3 आहेत पहा, य ल व. म्हणजे य पासून ह पर्यंत ळ पर्यंत जर अक्षरावर अनुस्वार असेल तर तो अनुस्वाराचा शब्द वाचताना ज्या वर्णाचा उच्चार किंवा ज्या वर्ण श्रुत होतो आपल्याला ऐकायला येतोय तर तेच त्या शब्दातील अर्ध अनुनासिक असतं. आणि हे अर्ध अनुनासिक कोणते येतं, य ल आणि व. आता मी तुम्हाला काही शब्द देते पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं अर्ध अनुनासिक ऐकायला मिळालंय ते तुम्ही काय करायचंय, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं पहा. संशोधन, अंश पहा वाचताना लगेच लक्षात येतं पहा, कंस, संज्ञा. हे जे शब्द आहेत या शब्दामध्ये तुम्हाला कोणतं अनुनासिक ऐकायला मिळालंय ते तुम्ही फक्त या ठिकाणी सांगायचंय पहा आम्हाला. आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल अर्ध अनुनासिकाबद्दल तर आपल्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायचंय. आणि अशीच मराठी व्याकरणावरची आणखी कोणत्या घटकावर तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आवडेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायचंय. त्या पद्धतीने मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न नक्की करेल पहा. अर्ध अनुनासिक कोणते आहे ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अनुनासिक 5 आणि अर्ध अनुनासिक 3. अनुनासिक हे क पासून म पर्यंतच्या स्पर्श व्यंजनामध्ये वापरली जातात पहा. आणि अर्ध अनुनासिक हे य पासून ळ पर्यंत जी अक्षरं आहेत त्यामध्ये जर अनुस्वार आला तर त्याच्या ऐवजी हे अर्ध अनुनासिक वापरलं जातं, की ज्या शब्दामध्ये त्या वर्णाचा आवाज आपल्याला ऐकायला येतो किंवा जो वर्ण श्रुत होतो तोच वर्ण अर्ध अनुनासिक असतो पहा. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायचे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं.